वाव, मस्त. चहा करावा तर असा, कळलं का? आता तू आणि मी याच घरात जायचं. मम्मा आणि मी आणि तू. मम्मा, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. जागी आहेस पिल्लू? मम्मा, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. ओ बेटा ओ. झोपा. तू प्लीज तिच्याशी बोल. अरे सकाळपासून डोकं उठवलंय तिने माझं. मग परी तिथे येते आणि त्याला म्हणते की मी तुझ्याशी फाईट करणार, आणि मग ती त्या राक्षसावर जादू करते, आणि त्या जादूमुळे राक्षस छोटा 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 व्हायला लागतो. अरे विक्रांत, विक्रांत, अरे आपण कितीही चर्चा करून ठरवलं की ईशाला सत्य सांगायचं, तरी प्रत्यक्षात तसं आणणं कठीण आहे रे. मला नाही जमणार तिला हे सांगायला. मी पुन्हा एकदा सांगतोय तुला, आपण जे ठरवलंय ते योग्य आहे आणि तेच करायचंय. मन घट्ट करू. सत्य हे कटू असतं, पण तरी सुद्धा ते पचवावं लागतं. आणि ईशावर आपलं कितीही प्रेम असलं, तिला कितीही त्रास होऊ नये असं वाटत असलं, तरी सुद्धा हे सत्य तिला पचवावंच लागेल. बोलणं काय मनावर घेता? हो आजी, खरंच बाबा भेटलाले. अगो बाई, हो का? अगं आजी, खरंच ग. मग तू आम्हालाही भेटवशील त्याला? अरे बापरे विक्रांत, आपल्याला नको तेच घडतंय. तू एक काम कर, तिला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जा माझ्या. मी इथून क्लिनिक मधून निघते आता. ईशा, मानसी, तुला देवबाप्पा म्हणाला का की ईशाला बाबा नाहीयेत म्हणून? हो. अगं तू विचारतेस ना बाबा कधी येणार कधी येणार, म्हणून देवबाप्पाने मला निरोप दिलाय. ईशाला सांग की तिचा बाबा दिल्लीहून नाही येणार आहे. येणार म्हणजे येणार. विक्रांत, अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी मला सगळ्यांसमोर सांगायची नव्हती, म्हणून मी आत आले. आता अजून काय बोलायचं राहिलंय तुझं? महत्वाचंच राहिलंय. मला अजून पैसे हवेत. त्यात नवीन काय? नवीन फक्त एवढंच आहे की आता माझ्यावर ईशाची सुद्धा जबाबदारी आहे, म्हणून मला जास्त पैसे लागणार. अगं पण तुझा सगळा खर्च मीच करतोय ना, माझ्याकडनंच पैसे घेतेस ना तू? हो, पण ते पैसे मी स्वतःवर खर्च करते ना. आता ईशाची शाळा आहे, तिचं खाणं पिणं, औषधं, खाऊ, या सगळ्याचा खर्च कोण करणार आहे?
आणि तू बाबा आहेस ना तिचा. वी आर अ फॅमिली नाव, राईट? मान्य आहे माझं चुकलं, विक्रांतचंही चुकलं. तिच्या आनंदासाठीच पण खोटं बोललो आम्ही, मान्य आहे चुकलंय. पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा? नाही ग, तिने शिक्षा नाही दिली आहे तुला. मी तर म्हणेन की तिला सुद्धा शिक्षाच आहे तुझ्याशिवाय राहण्याची. फक्त तिला ते कळण्या इतकी ती मोठी नाहीये. ती तुला कधीच शिक्षा नाही करणार. तिचं प्रेम आहे तुझ्यावर. खरं आहे तुझं, ही शिक्षा नाहीये, हा सूड आहे. बोल मानस. मी ताईला फोन केला होता. ईशाशी बोलावं असं वाटलं मला. नाही बोलू दिलं तिने. ती म्हणाली मी ईशाकडे नीट लक्ष देतीये. ईशू कशी राहील रे तिच्या बरोबर? ती विसरेल मला हळूहळू. लागला फोन. लागलाय पण उचलत नाही ना फोन. अरे पण यार पोरी फोन का नाही उचलत आहे त्या? सर मी काय म्हणतो, म्हणजे शनायाने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? हे प्रेम हे एकदाच होतं आणि ते मी अशा मुलावर करीन की काय बी झालं तरी बी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या बरोबर राहीन आणि तो माझ्या बरोबर. जो माणूस स्वप्न बघू शकत नाही ना, तो प्रेम बी करू शकत नाही. कारण स्वप्न बघायला विश्वास लागतो, आणि तो जर नसेल ना तर प्रेम होऊ शकत नाही. आजा, तुला एक गोष्ट कळली का? आपलं आजपर्यंत काय बी पटलं नाही, पण प्रेमाबद्दल एकमेकांची मतं एकसारखीच आहेत. होय. म्हणजे मी जाणार होतो पण मला जाग नाही आली. अरे घरी मुलगी येणार आहे, तिच्या बरोबर लग्न करायचंय, तुम्ही स्वतः झोपलाय? काय नाही, आपण दुपट किंवा असं म्हणजे बोलणं सोडते, बाकी मी असं काय हे नाही करत. काय नाही, तेवढंच घर थोडा वेळ शांत पण होतं. तुम्ही आज फार बोलताय असं. आजच बोलायचं. मला माहितीये ना मी जाणार आहे थोड्या वेळाने. ये देखो, यहाँ हम पोते के संस्कार के लिए मरे जा रहे हैं, दिन रात एक कर रहे हैं, और तुम क्या कर रही हो? इस कमरे से हमारी हर निशानी मिटा रही हो। बेटा तो हमसे पहले ही छीन चुकी हो, अब क्या पोते की खुशी भी छीनने का इरादा है? मी तिथून निघून गेल्यावर तुला शांतपणे झोप लागली. वाव, ग्लॅड टू नो दिस. नाही सावी, शांत झोप वगैरे नाही, डोळा लागला म्हणजे असं नाहीये. स्वतःची सख्खी जुळी बहीण रात्री बेरात्री अशी अनोळखी शहरातून निघून जाते आणि आपण तिला थांबवत पण नाही. किती छान आहे ना हे.